नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या 18 नोव्हेंबर वार सोमवार चतुर्थी. नोव्हेंबर महिन्यात संकट चतुर्थी कधी आहे जाणून घेऊया व शुभ मुहूर्त व पूजा पद्धत. तसंच आपल्याला संकट चतुर्थीला काय उपाय करायचे ते पण पाहूयात व्हिडिओमध्ये. चला तर बघूयात. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी श्री गणेशाला समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षी चतुर्थी तिथी हे गणदीप संकट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपासही केला जातो. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात संकट चतुर्थी कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्त. चला तर बघूयात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही गणेशाला समर्पित आहे. तसंच असे म्हटले जाते की गणादीप संकट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा होते. तसंच या दिवशी गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा. त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यातील संकट चतुर्थी कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्त. संकट चतुर्थी शुभ मुहूर्त. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबर संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:18 संपेल. 18 नोव्हेंबरला गणदीप संकट चतुर्थीचे व्रत करण्यात येईल. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो. चंद्रोदय संध्याकाळी 7:34 होईल. तसंच ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:53 आहे. तसंच विजय मुहूर्त हे दुपारी 1:53 ते 2:35 आहे. तसंच संध्याकाळची वेळ संध्याकाळी 5:26 ते 5:53 आहे. तसंच संकट चतुर्थीची पूजा व विधी. संकट चतुर्थी दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर सूर्याला अर्पण करावे. पाट्यावर कापड पसरून म्हणजे लाल कपडा घालून गणेशाची मूर्ती स्थापना करावी. यानंतर त्यांना फुले, सुगंध आणि दिवा अर्पण करा. आरती करा व मंत्र गणेश चालीसा पठण करायचे आहे आपल्याला. तसंच गणपती बाप्पांना मोदक हे खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला प्रसादासाठी मोदक करायचे किंवा तिळाचे लाडू जरी अर्पण केले तर चालते. तसंच संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करावा. उपास सोडावा. या दिवशी दान करावे. या दिवशी दान करणे हे शुभ मानले जाते. तसंच संकट चतुर्थी दिवशी आपल्याला उपाय काय करायचे आहे, तर घरात कापुरासोबत आपल्याला काय करायचे, 2 कापुराचे वडे घ्यायचे. त्यासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची. घरात विघ्न कामात म्हणजे आपल्या कोणत्या कामात विघ्न येणे, अडथळे येणे, कुणाची नजर लागणे, दोष लागणे, दोष वस्तू घरातील अलक्ष्मी घालण्यासाठी हा उपाय आपल्याला संकट चतुर्थी दिवशी करायचा आहे. तसंच संकट चतुर्थीला तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आपल्याला. तसंच आपल्याला चतुर्थी दिवशी हा एक उपाय करायचा आहे. कृष्ण शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर ते आपल्याला काय करायचं आहे, संकट चतुर्थी दिवशी 2 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहे व त्यासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरात विघ्न, काही अडथळे, नजर दोष असतील तर हे आपल्याला घरात अलक्ष्मी असली तर हे उपाय आपल्याला करायचा आहे. म्हणून संकट चतुर्थीला हा उपाय करायचा आहे. चतुर्थीचा उपास हा खूप जण करतात. ज्यांना उपास जमत नाही त्यांनी ही सेवा जरी केली तरी चालत आहे. आता आपल्याला चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करावा. दुधादह्याने अभिषेक करायचा आहे आणि अथर्वशीष म्हणायचे आहे. फक्त तसंच अथर्वशीष म्हणा आणि आपल्याला फक्त काय म्हणायचं, ओम गणपते नमः असं म्हणायचं आहे. तसंच दुर्वा, हळद, कुंकू, वस्त्रमाळ व्हावा व पूजा करा. आणि प्रसादासाठी मोदक, मगाशी तुम्हाला म्हणल्यासारखं मोदक किंवा तिळाचे लाडू जरी केलं तर चालतंय. बाप्पांना मोदक हे खूप प्रिय आहे. झालं तर तुम्ही मोदकचाच नैवेद्य दाखवा. तसंच तुम्हाला संकटातून मार्ग मिळण्यासाठी व मुलांची प्रगती होण्यासाठी हा एक छोटासा उपाय करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला
खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे व त्यावरती भीमसेन कापूर घ्यायचे आणि ते पूर्ण जळेपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणायचं. काय म्हणायचं? ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणायचं. एक खोबऱ्याचा तुकडा व त्यावरती आपल्याला भीमसेन कापूर ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम हा मंत्र म्हणायचा, तसंच जप करायचा व कापूर आणि खोबरं ते शांत झाले की ते खोबरं पाण्यात विसर्जन करा. म्हणजे तुम्ही हे मंत्र म्हणत आपलं खोबरं आणि कापूर खोबरं राहिलं की पाण्यात विसर्जन करायचं आहे. बघा, खूप फायदेशीर आहे. हा उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. श्री स्वामी समर्थ.